माझं नाव प्रज्वल रोहन धनमने आहे. आज मी तुमच्या समोर एक पात्री नाटक सादर करणार आहे. बदल घडविल्याशिवाय प्रगती होऊ शकत नाही आणि ज्यांना स्वतःचे मन बदलता येत नाही ते कशातच बदल घडवू शकत नाही. तर मुलांना, माझं नाव नरेंद्र आहे. सगळे जण मला स्वामी विवेकानंद म्हणतात. 11 सप्टेंबर 1893 मध्ये अमेरिकेतील भरलेल्या धर्म परिषदेत भाषण देऊन मला जगप्रसिद्धी मिळाली. आई वडिलांच्या संस्कारामुळे आणि गुरुजनांच्या मार्गदर्शनामुळे माझी ओळख निर्माण झाली. मला आलेल्या अनुभवातून माझ्या जीवनातील तुम्हाला एक प्रसंग सांगतो. आईने मला बाजारातून दुर्गा पूजासाठी मूर्ती आणायला सांगितली होती. ती मूर्ती घेऊन येताना रस्त्यात एक मुलगी रस्त्यावर खेळत होती. समोरून अंग्रेजी अधिकाऱ्याची गाडी भर धावत वेगात होती. तेव्हा तिथे त्या मुलीला ओढणार होते. तेव्हा मी तिला ओढून तिला रस्त्याच्या बाजूला केले. माझ्या हातात मूर्ती असल्याचे मी विसरून मूर्ती खाली फुटून पडली. मी या विचारात घरी गेलो. आईने विचारले, मूर्ती का नाही आणली? मी आईला सगळे सत्य सांगितले. तेव्हा आई म्हणाली, बाळा, तूच ही खरी देवपूजा केली. एका मुलीचा प्राण वाचवली. हीच खरी देवपूजा. माझ्या जीवनातील तुम्हाला आणखी एक प्रसंग सांगतो. मला नदी पार करण्यासाठी मी नदीच्या काठावर जहाजीची वाट पाहत होतो. तिथे एक साधू होते. त्यांनी विचारले, तुम्ही स्वामी विवेकानंद आहात का? मी म्हणालो, हो, मीच आहे स्वामी विवेकानंद. वापस त्यांनी शंकेने विचारले की तुम्ही स्वामी विवेकानंद आहात का? मी म्हणालो, हो, मीच आहे स्वामी विवेकानंद. मग ते म्हणाले, तुम्ही इथे काय करायले? मी म्हणलो, मला नदी पार करण्यासाठी मी जहाजाची वाट पाहतोय. साधू म्हणाले, फक्त एवढीशी छोटी नदी नाही पार करू शकता? तेवढे बोलून साधूने पाण्यावर चालून दाखवले आणि म्हणाले, माझ्यापाशी एवढे ज्ञान आहे आणि तुमच्यापाशी एवढे ज्ञान आहेत का? तरी तुम्हाला एवढे लोक ओळखतात, तुम्हाला मानतात, तुमचा आदर करतात, पण मला तर कोणी ओळखतच नाही. तेव्हा मी त्यांना म्हणालो, चला मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला या ज्ञानासाठी किती वर्ष लागले? ते म्हणे, 15 वर्ष लागले. तेव्हाच जहाज आली. आम्ही दोघे बसलो आणि नदी पार केली. 50 पैसे देऊन आम्ही त्या जहाजीवाल्याचे भाडे म्हणून दिले. आणि मी म्हणालो, जे काम 50 पैशात होते त्याला तुम्ही 15 वर्ष का लावली? ते म्हणाले, जे काम मी समाजाच्या कल्याणासाठी केले असते तर तुम्हालाही मानले असते, तुमचा आदर झाला असता. पण मी असं केले म्हणून माझे सगळ्या जगात नाव झाले. तुम्ही तुमचा वेळ जास्तीत जास्त अशा कामात व्यस्त करत असता की त्या कामाचा आपल्यासाठी काही उपयोग नसतो. म्हणूनच आपण आपल्या धैर्यापर्यंत पोहोचू शकत नाही जे आपण धैर्याचे स्वप्न पाहत असतो. लक्ष केंद्रित करा आणि पूर्ण शरीराला त्या लक्ष्याच्या ऊर्जेने भरून टाका. आपल्या मनातले दुसरे काही विचार काढून टाका. हेच यशाचे रहस्य आहे. एकदा तर गंमतच झाली. मी रस्त्याने जाताना माझ्या माकडे लागली. मी पळत सुटलो आणि माकडेही माझ्या मागे लागली होती. मी मनात ठरवलं की यांना पुढे जायचे. मी एका जागी थांबलो. मी माकडांच्या दिशेनं वळलो आणि त्यांच्या समोर जाऊ लागलो. काय आश्चर्यचकित माकडं तर पळूनच गेली. म्हणूनच मी म्हणतो, संकटांना घाबरून पळण्यापेक्षा त्याला धैर्य समोरून जावं लागते. मगच संकटे नाहीसे होतात. चिंता करण्यापेक्षा त्या संकटांवर मात कशी करायची हे विचार करून मार्ग काढला पाहिजे. कारण सगळे दिवस सारखे नसतात. आज आलेली संकटे उद्या नसतात. कारण दिवसानंतर रात्रानंतर दिवस उगवतो. मला चांगलंच आठवते, मी दुसऱ्यांदा अमेरिकेत गेलतो. तिथे लहान किशोर वयाची मुले
नदीत अंड्याचे टरफले टाकून त्याच्यावर नेमबाज करत होते. तिथे एवढे प्रयत्नही करून कोणालाच नेम नाही लागू लागला. तेव्हा मला हसू आले. लहान मुले म्हणाली की हे जेवढं काम सोपं आहे तेवढं अवघड आहे. तेव्हा त्यांनी मला बंदूक दिली आणि ते म्हणे नेम करा. मी नेम केला. एका पाठोपाठ मी 12 टरफले फोडली. तर ते आश्चर्यचकित झाले आणि म्हणाले तुम्ही काय नेमबाज आहात का? मी म्हणलो नाही, माझ्या एकाग्रतेत आहे. नेम करूनच कोणतीही गोष्ट शक्य होते. एवढे बोलून मी मूलमंत्र तुम्हाला देतो आणि रजा घेतो. उठा, जागे व्हा. जोपर्यंत ध्येय प्राप्त होत नाही तोपर्यंत थांबू नका. थँक्यू.